पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आज मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करणार. फिल्डिंग जवळ जर देखील पाहिले ना, एक काऊ कॉर्नरला आणि मिड ऑर्फला क्षेत्ररक्षक आहे. सुरुवात होतोय बघा, गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म ओ दी विकेट. निखिल धारवे मॅन फ्रॉम मुरुड. पहिला चेंडू पडतोय. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं जात आहे. वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषे लगत. जिथे आपण पाहतोय चेंडू जाईल बॉर्डर लाईन बाहेर. चौकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय. चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. मास्टर. सुरुवात चांगली झाली. सुरुवात दमदार झाली. जशी सुरुवात त्रिशाव्या 11 वर्सोली संघाला हवी होती ना, अगदी तशाच पद्धतीनं सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं ही या मॅच साठी आपण बघतोय मित्रांनो, आमच्या पडद्या मागचे कलाकार देखील खूप आहेत. त्याच्यामधला एक मोठा चेहरा रुपेश पाटील. कारण आपण पाहिलं रुपेश पाटील पडद्यासमोर कधी येत नाहीत, मात्र जी पडद्याच्या मागची कामं आहेत ना, ती अगदी सगळी अगदी व्यवस्थित त्याने हँडल केलेली आहेत. त्याचं देखील मी अभिनंदन करतोय, आभार मानतोय आमदार प्रीमियर लीग यांच्या वतीनं. निखिल दारवेचं नक्कीच वेलकम केलंय, स्वागत केलंय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू उडवलाय. ओव्हरपिचचा चेंडू जरूर होता. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या वरून उडवलाय. चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीला बाहेर. चौकार. गाय तुझा महेंद्र शेठ. वेल बिगन इज अ हाफ डन मित्रांनो, असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली आहे. ते खऱ्या अर्थानं त्रिशाव्या 11 वर्सोलीसाठी आउटसाइड एज लागली आहे. खऱ्या अर्थानं लागलेली आउटसाइड एज कैवल्य पाटीलच्या हृदयात लागले. कारण झेल जर झाला असताना तर या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलं असतं. इथे मात्र फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस केलेत. फिल्डिंग मध्ये थोडीशी तब्दिली केली. अर्थात आपण बघतो यष्टीरक्षक स्वतः कैवल्य पाटील थर्ड मॅन झोन मध्ये जातोय आणि नवीन यष्टीरक्षक यष्टीच्या मागे उभा राहिलेला पाहायला मिळतोय. गेम स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो ही सुद्धा. याला म्हणतात प्लॅनिंग मित्रांनो, रणनीती. मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये रणनीती प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्लॅनिंग अंमलात आणणं तितकं गरजेचं आहे. एक चांगल्या प्लॅनिंगने केलेली गोलंदाजी निखिल दारवेकडून देखील पाहतोय. पहिले 2 चेंडू खराब टाकले, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू देखील त्याने टाकलाय. नक्कीच पुनरागमन केलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना गतीचा वापर देखील आपल्याला अनुभवायला मिळतोय क्रिकेटच्या पटलावर. चेंडू सीमा पार. चौकार. कोणी आवाज देतोय शेट. लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट. असतोय कायम वजनात बघावं. थँक्यू. टाइम सेट आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. आपला टाइम सेट आहे. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला जो टाइम दिलेला आहे त्या टाइमामध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायची आहेत. तर डीजे मास्टरने देखील चांगला गाणं लावलं आपल्या माध्यमातून राहिले. कोणी आवाज देतं शेटला कोणी आवाज देऊ शकतं निखिल. शेटला आवाज देण्यासाठी तू लहान असणं किंवा मोठं असणं गरजेचं. तुझ्या अंगावर जरी फाटलेले कपडे असले तरी शेट जवळ घेऊनच तुला त्याची ओळख देणार. ओळख मैदानाकडे पुन्हा एकदा. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. चांगला चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. ज्या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळणं शक्य नव्हतं, अगदी डिफेन्स पद्धतीने मारलेला प्रशांत जायनाखवान हा स्ट्रोक पाहतोय. धावफलकर एक धाव मिळून जरूर मिळते. नो बॅटर स्ट्राईक एंडला सन्मित्र मात्रे. या थर्ड विभागातील एक स्टायलिश लेफ्ट हँडर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे ना, तो सन्मित्र मात्रे स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने खेळायचं किंवा पॉवर प्ले मध्ये धावा कशा बनवायचा याचा पूर्ण अंदाज सन्मित्र मात्रेला आहे. कारण स्पेशलिस्ट पॉवर प्लेचा बॅट्समन म्हणून बऱ्याचशा स्पर्धकांनी बऱ्याचशा ऑर्गनायझरने त्याला त्याची निवड प्रत्येक स्पर्धेमध्ये करताना आपण पाहतोय. नक्कीच. आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज जेव्हा स्ट्रायकिंग एंड वरती येतो ना, तेव्हा डोकेदुखीचा काळ नक्कीच गोलंदाजासाठी ठरत असतो. आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. सन्मित्र म्हात्रे. सुंदर फटका. कव्हर रिजन मध्ये उडवण्याचा प्रयत्न जरूर केला. एक वेल प्रोफेशनल क्रिकेटरचा फटका मित्रांनो म्हणावा लागेल. या चेंडूवर आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर अपडेटर आम्हाला कळवतात ते धावफलकावर बिनबाद 13 अशी सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण निखिल धारवे सारख्या गोलंदाजावर तुटून पडणं तितकं सोपं नाही आहे. कारण निखिल धारवेची गोलंदाजी आपल्या मित्रांनो माहित आहे. वेगवान गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आणि त्याच्या वेगावर जर कंट्रोल करायचं असेल तर पहिल्या 2 चेंडूवर अटॅक करणं, अशा पद्धतीने एक स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय श्री शाव्या 11 संघाच्या फलंदाजांकडून.
नक्कीच आपण धावफलकावरती पाहिलात तर 13 लॉस ऑफ नन असं चित्र पाहायला मिळते. एकंदरीत संघाचा धावफलक 13 आहे आणि जर प्रशांत जाय नाकवा समोर विचार केलात ना तर प्रशांत जाय नाकवा समोर देखील 13 धावा लिहिल्या जातात. एकंदरीत काय तर 5 चेंडूंचा सामना केलाय, 13 धावा स्वतःसाठी नाही तर संघासाठी जमा केलेल्या आहेत. सुजित, आज क्रिकेटकडे पाहायला गेलात ना तर क्रिकेट स्वतःसाठी खेळायचं नसतं. क्रिकेट आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या पाठीराख्यांसाठी, आपल्या संघ मालकासाठी खेळायचं असतं. जेव्हा आपल्या संघाची जर्सी आपल्या खांद्यावर असते ना, आपल्या संघाची जबाबदारी असते. काय म्हणशील? तर नक्कीच आपण क्रिकेटचं हे प्लॅटफॉर्म पाहतो मित्रांनो, एक टीम स्ट्रॅटर्जी. कारण खऱ्या अर्थानं एका गावातील प्लेअर एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात, मात्र कुठली पार्सलिटी आपल्याला पाहायला मिळत नाही निखिल. खऱ्या अर्थानं या प्लेअर लोकांचं देखील कौतुक करायला पाहिजे. अलिबाग तालुक्यातल्या सगळ्या खेळाडूंचं मी कौतुक करतोय, कारण मी जिकडे तिकडे समालोचन करण्यासाठी जातोय, बघतोय इथे हा प्लेअर विकला गेला, तिथे या प्लेअरने पैसे घेतले. मात्र अलिबाग तालुक्यातील किंवा मुरुड तालुक्यातील किंवा बाकीच्या इतर तालुक्यातील, आपल्या शेजारी तालुक्यातील कोणताही खेळाडू अशा पद्धतीने खेळ नक्कीच करत नाहीये. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मेडेखार नाव पुढे आणलं जातंय. हितेश पाटील येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. आज हितेशच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, पहिला चेंडू फेकला जातोय राईट आर्म ओव्हर द विकेटच्या स्वरूपात. गतीचा वापर केला जाईल का सुजित? तर नक्कीच यावेळेस पहिला चेंडू यॉर्कर चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातो ना, तर फलंदाजाचं कौतुक नक्कीच करेन मी निखिल. कारण चेंडू अतिशय चांगला टप्प्यावर होता, अगदी डिफेन्स करण्याचा चेंडू होता. मात्र प्रशांतनं आपले बॅट जरा फ्लो फिरवला आणि चेंडूला हलकी दिशा दिली. थर्डमॅन पॉईंटच्या मध्ये आपण पाहतोय चेंडू हलका गेला आणि त्या चेंडूवर 2 धावा जरूर मिळतात. तर फलंदाजाचं मी कौतुक करेन, गोलंदाजाचं कौतुक करण्या अगोदर, कारण चांगला चेंडूवर स्ट्रोक आलाय निखिल. नक्कीच पुनश्च एकदा आपण पाहतोय प्रशांत जाय नाखवा यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जात आहे. कारण का सुजित, विचार केलात ना तर प्रामुख्याचा फलंदाज आहे आणि प्रामुख्याचा फलंदाज आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच प्रकारची खेळी आज प्रशांत जाय नाखवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय हितेश पाटील. नक्कीच आपण पाहतोय स्विंग अँड मिस स्वरूपातून हा चेंडूची आपण पाहतोय मैदानाच्या वरती सांगता झालेली. अर्थातच या चेंडूवरती काळानं 0 लिहिला होता असं म्हणावं लागेल. कारण का निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगताना होत असताना आपण पाहतोय विकेटच्या मागे, अर्थातच यष्टांच्या मागे विकी देखील आपल्याला पाहतोय चांगलं यष्टीरक्षण करतोय. काय म्हणशील? कैवल्य पाटील यष्टीरक्षक, खूप मोठा अनुभव त्याच्या मागे नक्कीच आपण पाहतो मित्रांनो. ओहो, अफलातून गोलंदाजी, स्ट्रॅटर्जी, रणनीती, प्लॅनिंग, येस, ओव्हर स्टेपचा अंपायरने तडा अंपायर इथे दिले आहे. तर प्लीज चेक. आपण पाहतोय निखिल इथे टेक्निकल टीम खूप चांगली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर जितका जास्तीत जास्त आपण या स्पर्धेमध्ये करतो ना, तितका आपण या स्पर्धेमध्ये करतोय. कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये एकच हवंय, कोणत्याही टीमवर अन्याय होता कामा नये. कारण आपण ही स्पर्धा पारदर्शकता किंवा एक विदाउट पार्सलिटीची स्पर्धा व्हावी यासाठी महेंद्र शेटांनी पहिलेच स्ट्रिक्ट वॉर्निंग केले आम्हाला. नक्कीच एक चांगलं दमदार आयोजन देखील आपण पाहतोय. मग गॅलरीचा विचार केला तर आपल्या समोर कैलासवासी प्रभाकर शेठ राणे यांची गॅलरी सुद्धा पाहायला मिळते. कैलासवासी आनंद दादा नाईक यांची गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच तदनंतर सन्मान्य दादा राहुल, पंच थर्ड अंपायर आलेला आहे. नक्कीच दोन्ही संघ आपल्याला चांगले चांगले संघ अनुभवायला मिळतात. नाण्याच्या एका बाजूला जर विचार केला तर यतीश जी मानकर यांचा 30व्या 11 वर्सोली, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजित जी राणे यांचा नागेश्वर आवासा संघ. दोन्ही संघांमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंची गर्दी नक्कीच आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हितेश पाटील ला आणलं जातंय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी, जिथे चांगली गोलंदाजी अद्याप झालेली आहे. अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. इट्स अ नो बॉल, नो चेंडू आला. वेल डन टीम tenniscricket.in, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. कारण त्यांनी दिलेला हा डिसिजन समोरच्या संघाला देखील आपण पाहतोय एका चुकीच्या निर्णयापासून दूर नेतोय. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. फ्री हिट चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका लागण्याचा जरूर प्रयत्न, आउटसाइड एज लागली आहे, झेल जरूर पकडलाय. मात्र फ्री हिटचा चेंडू हे सर्वांना नक्कीच माहित होतं.
नक्कीच पहिलं सत्र सुजित चालू आहे. पहिल्या सत्राकडे पाहायला गेलात ना तर शांततेचा काळ आहे. असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. आणि आपण पाहतोय पहिली फेरी चालू आहे, पहिलं सत्र चालू आहे, घाम गाळावा लागेल मैदानाच्या वरती. तर नक्कीच मित्रांनो, मी नेहमी म्हणतो खेळात हार जीत कधी मिळते, कधी हार मिळते किंवा कधी जीत मिळते. मात्र खेळ खेळत असताना कधी शॉर्टकट मारून जिंकण्याचा प्रयत्न करू नका, कारण जो खेळाडू शॉर्टकट मारून आतापर्यंत जिंकलाय ना त्याची कारकीर्द मध्येच संपले मित्रांनो. तर आपल्याला चांगला खेळ मैदानात पाहतोय. हितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहतोय. हितेश पाटील मॅन फ्रॉम मेडेखार नाव पुढे आणलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज सन्मित्र म्हात्रे ऑन स्ट्रायकिंग एंड. स्विच हिट आपण पाहतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स सीमा रेषा बाहेर, चेंडू चाललाय 4 धावांसाठी. डीजे हार जितीचा कसा बघालाय र मानसा, निसहार जितीचा कसा बघालाय र मानसा, त्या धनुष्य बाणावरी. इथे मी मगाशी म्हटलं होतं ना की पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं, कारण सन्मित्र म्हात्रेला फील्ड कशी सेट करायची ना हाच एक मोठा प्रश्न असतो कर्णधारापुढे. कारण सन्मित्र म्हात्रे वेगवेगळ्या फटका खेळण्यासाठी ओळखला जातो. तो जरी लेफ्ट हँडर असला तर रिव्हर्स, पॅडल स्वीप, बॅक स्वीप, स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह अशा पद्धती वेगवेगळ्या टाईपचे फटके त्याच्याकडे आहेत. त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं ना तर सन्मित्र म्हात्रे हे मोठं आव्हान मैदानात उभं आहे ते कैवल्य पाटील समोर. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडा का होईना बदलाव करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू चालला बॅकवर्ड लॉंग स्टॉप एरियामध्ये, सीमा रेषा बाहेर, पंचांचा इशारा, इट्स बाउंड्री. 4 धावा येत आहेत चौकारासाठी. चेंडू ट्रॅव्हल. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सुजित मैदानाच्या वरती प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो. आज मैदानाच्या वरती प्रयत्न केले जातात दोन्ही संघांच्या माध्यमातून, सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. काय म्हणशील? तर मित्रांनो, मग आजचा चेंडू जर म्हटलं ना तर देखील यष्टीरक्षकाकडून चूक झाली. अर्थात कैवल्य पाटील टीमचा कॅप्टन आहे, सर सेनापती आहे. मित्रांनो असं नेहमी म्हटलं जातं की सेनापती जेवढा ताकदीने लढतो ना तेव्हाच त्याचं सैन्य तितक्याच ताकदीने लढतं. आता मात्र सेनापती थोडासा का होईना मिसफिल्ड करतोय. आपल्या संघासाठी त्याला देखील कमबॅक करावं लागेल, कारण आपलंच उदाहरण देऊन त्याला बाकीच्या खेळाडूंना प्रोत्साहित करावं लागेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी लेग बिफोर द अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास बिलकुल पाहायला मिळाला नाही. पंचांनी तो अपील जरूर फेटाळून लावला. या मॅचचे ऑफिशियल पंच आपण बघतोय जेपी पॅनलची टीम आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शाहिद मोमीद आणि मुन्ना पठाण सर आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. नक्कीच आपण पाहतोय 2 षटकं फेकण्यासाठी नागेश्वर आवास या संघाने एकंदरीत विचार केला तर अजून 2 षटकं फेकण्यासाठी 8 मिनिटांचा अवधी बाकी आहे मित्रांनो. याचा कुठेतरी विचार विनिमय करायचा आहे कैवल्य पाटील, कारण का काउंटडाऊन आम्ही सुद्धा लावलेला आहे. 2 षटकांसाठी एकंदरीत विचार केला तर 12 मिनिटांचा खेळ झालेला आहे. 8 मिनिटं आपल्याकडे शिल्लक असतील. 8 मिनिटांच्या अवधीमध्ये 2 षटकं फेकावी लागतील. चला, संघमालक महेश मोहिते आणि संघमालक अभिजित माळवी या सिटीज अनसोल्ड संघाचे संघमालक असतील. संघमालकांना आणि कर्णधारांना विनंती असेल की आपली उपस्थिती नोंदवायची आहे. कंटिन्युटी मॅच मध्ये ज्या 4 मॅच झाल्यानंतर आपला सामना होणार आहे, त्यामुळे आपल्या 1 मॅच अगोदर उपस्थिती दर्शवायची आहे, अन्यथा आपला मॅच खेळला जाणार नाही आहे. आणि नक्कीच पुढील सामना आरसी ग्रुप थर्ड आणि श्रावणी स्पोर्ट्स सोल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत उपस्थित करून द्यायची आहे. चला मित्रांनो, सहकार्य करायची आहे. स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे. पुनश्च एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी निखिलला पुढे आणलं जाते. संघाचा सेनापती नाही तर सर सेनापती आहे. आज आपण पाहतोय प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेट. हा चेंडू पाहतोय चाललाय एका धावीसाठी. 1 धाव घेतली जाते पंचांच्या माध्यमातून. स्वैर चेंडू, अर्थातच नो बॉलची घोषणा.
1+1 रिव्ह्यू घेतलेला आहे. येस फिल्डिंग अर्थातच गोलंदाजीच्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर चेंडूसाठी. थर्ड अंपायरला नक्कीच तिसऱ्या पंचांना विनंती असेल हा चेंडू नक्कीच चेक करायचा आहे. या चेंडूवरती विचार विनिमय केला जातोय. प्रशांत जायनाकवा च्या समवेत आपण पाहतोय प्रामुख्याचा फलंदाज या नात्यानं सन्मित्र म्हात्रे नाव पुढे येतंय आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिल धारवे वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार कैवल्य पाटील हा निखिलला पुढे आणतोय. मग निखिल आमच्या संघाचा एक अविभाज्य घटक का आहे ना मैदानाच्या वरती सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय आणि तोच निखिल धारवे पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. मग असं म्हटलं जातं गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर. मैदानाच्या वरती पंचांचा इशारा नो चेंडू आलेला आहे. सुजित काय म्हणशील? नक्कीच या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतील बीमर चेंडू आणि आपण पाहतोय रिव्ह्यू हा एकच दिला जातो प्रत्येक संघासाठी आणि तो रिव्ह्यू गमावलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आपण पाहतोय नो चेंडू अर्थातच फ्री हिट असेल. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची नामी संधी फलंदाज आपण पाहतोय सन्मित्र मात्र याच्याकडे नक्कीच असेल. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. काय करू शकेल या चेंडूवरती? मोठा फटका येणार का? प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे मित्रांनो. प्रामुख्याचा प्रश्नाचा उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल? हा चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडूला शॉर्टच्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच एका धावेची पूर्तता केली जाते. कोणत्याही आपण पाहतो अतिरिक्त धावेसाठी प्रयत्न केले जात नाही कारण का सन्मित्र आणि आपण प्रशांतला पाहतोय चांगली फलंदाजी करत असताना जिथे तिसरं षटक मार्गस्तरावरती आहे तिसऱ्या षटकाची हाताळणी केली जाते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण एकंदरीत विचार केला तर 29 धावा धावफलक्यावरती लागलेल्या आहेत. पुढील चेंडू येतोय. टप्प्याचा चेंडू भर घेऊन जाण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. उंची जास्त लांबी कमी आणि पहिला झेल, पहिली विकेट लागते ती म्हणजेच 30व्या 11 वर्सोली या संघासाठी. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पा असा माणूस हा निष्पा अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका. थँक्यू. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. येस धन्यवाद. पुढील फलंदाज प्रशांत जायनाकवाची जागा भरून काढावी लागेल. मैदानाच्या मध्ये तेजस काटकर येतोय. मॅन फ्रॉम तळेखाड. तळेखाडचा हा आपण पाहतोय फलंदाज पुढे सरसावतोय. आज आपण पाहतोय कडाक्याचं ऊन देखील आहे डोक्यावरती. लॉस ऑफ एनर्जी सुद्धा मैदानाच्या वरती झालेली पाहायला मिळते. परंतु आज सर्वांवरती मात करून क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेटवरती आपलं सर्वस्व पण सिद्ध करायचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय निखिल धारवेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये जो आला होता 13 धावा मला वाटते खर्च केल्या होत्या निखिल याने, परंतु पुनरागमन केलं जाते निखिलच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू उसळी जास्त प्राप्त केली होती या चेंडूने आणि नक्कीच अनएक्सपेक्टेड बाउन्स म्हटलं जातं तेच मैदानाच्या वरती झालेलं पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय या चेंडूवरती. पुनरागमन कशा प्रकारे करावं ना निखिल धारवेच्या माध्यमातून शिकावं लागेल होतकरू क्रिकेट पटूंना. जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जे झालं ते काळाला मिळालं असं म्हणावं लागेल. कालाय तस्मय नमः असं देखील म्हटलं जातं. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू आपण पाहतोय स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अंगाचा वेध घेणारा होता. भरधाव वेगानं येणारा हा चेंडू थेट जाऊन आपण पाहतोय अंगावरती जातोय फलंदाजाच्या. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जर नजर टाकलीत ना मित्रांनो तर 30 धावा लिहिल्या गेलेल्या पाहायला मिळतात. 30 लॉस ऑफ 1 विकेट. कशा प्रकारे फलंदाजी चालू आहे सुजित काय म्हणशील? तर मी नेहमी म्हणतो ना की आपण नेहमी धनुष्य बाणासारखं राहायचं. थोडंसं मागे येतं ना तितक्याच ताकदीने धनुष्यबाण जसं लक्षाचा वेध घेतो ना तसं आपण वेध घ्यायचा. यावेळेस आपण पाहिलं ना सन्मित्र म्हात्रे ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो मात्र तंबूच्या आश्रयाला परत येतोय.
सन्मित्र म्हात्रे बॅक टू द पविलियन. संघर्ष मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये, जिथे आपण पाहतोय फलंदाज अर्थातच सन्मित्र म्हात्रे मैदानातून परतत असताना डावकुऱ्या त्याचा फलंदाज होता. डीजे मास्टरला संधी देऊया. यस, रोज येतात तुला भेटायला, गाढाणे ऐकूने निवाडा करताय. याच दरम्यान मी विनंती करतोय श्रवणी स्पोर्ट्स चौल आणि RC ग्रुप थळ या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला नाणेफेकी राहील तेव्हा सोबत आपल्या संघाचे मालक किंवा व्यवस्थापक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणे आमची विनंती आहे त्यांच्यासाठी सुद्धा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विकास होता. तर वळूया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे तिसरं षटक सुरू आहे. आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला ना तर 30व्या 11 वर्सोली हा संघ कुठेतरी आपण अडचणीत पाहतोय. आता मात्र संघर्ष करावा लागेल. आता मात्र अजिंक्य म्हात्रे हा एक स्टायलिश प्लेअर आहे या संघाचा. आता मात्र अजिंक्यकडे देखील संधी आहे, त्याच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, ती ॲबिलिटी आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय धावफलक थांबलेला आहे, तो अर्थात 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आज मात्र 60-65 धावसंख्येपर्यंत जरी ॲव्हरेज या मैदानावर पाहिला ना तर 60-65 धावांचा आहे. आणि तो ॲव्हरेज जर पूर्ण करायचा असेल ना तर अजून काही उर्वरित चेंडूंमध्ये 30 ते 32 धावा 30व्या 11 संघाला बनवाव्या लागतील. अजिंक्य मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होताना पाहायला मिळतोय. इटाम मोदी विकेट. गोलंदाज निखिल धारवे. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय निखिल धारवे, मॅन फ्रॉम मुरुड. सर्वे गावाचा हा खेळाडू आपण बघतोय. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकं इथे संपलीत आणि खऱ्या अर्थानं निखिल धारवेचं हे अफलातून षटक आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतंय. त्याने आपल्या या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात. तर नक्कीच आपण पाहिलं ना तर कमबॅक करण्यासाठी अजून 2 षटकं आहेत मित्रांनो 30व्या 11 वर्सोली संघासाठी. सुजित, एका षटकाचा अर्थातच 3 षटकं झालेली आहेत. 4 षटकांसाठी आपण काउंटडाऊन लावला होता. अंतिम षटकासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे फक्त आणि फक्त 1.5 मिनिटाचा अवधी राहिलेला आहे. 1.5 मिनिटामध्ये षटक फेकावं लागेल. तर जी पेनल्टी आहे ती आपल्याला दिली जाईल मित्रांनो, कारण आपण पाहिलंय थोडंसं का होईना लेझी क्रिकेट आपण पाहतोय. मी नेहमी म्हणतो ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधारांनी या गोष्टींची जाण ठेवायला पाहिजे की या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. प्लेइंग 11 लिस्टचा पेपर इथे आमच्याकडे आहेत, इथे घेऊन जायचं आहे. नक्कीच आमच्या समवेत माननीय श्री प्रशांत आवडे सर देखील उपस्थित झालेला आहे स्पर्धेच्या माध्यमातून. माफ करा, प्रशांत सर आदवडे यांचं देखील सहर्ष स्वागत होतंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. केवळ रायगड नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर उभ्या हिंदुस्थानभर त्यांचा आवाज आपण ऐकतो असे आमचे प्रशांत सर आमच्या समवेत आज उपस्थित असणार आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आदर्श सरलेकर, मॅन फ्रॉम नहावे, रोहा गावात रोहा तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू. पहिला चेंडू आपण बघतोय थोडासा बाहेर वळवलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू डीजे मास्टर. मी नेहमी म्हणतो मित्रांनो पकडा कॅच आणि जिंका मॅच. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. विक्रम थळे एक एक्सपिरियन्स खेळाडू या संघामध्ये आहे, खूप अनुभव त्याच्या मागे आहे. आज मात्र विक्रमकडून चूक झाली आहे आणि एक झेल सुटलाय, तो अर्थात जीवनदान मिळते. ते फलंदाजी करणारा फलंदाज तेजस काटकर, मॅन फ्रॉम तळेखार. कैवल्य पाटील आपल्याला सूचना आहे, आपण आणखीन काही लेट लावला तर शेवटच्या बॅटिंग साइड मध्ये सुद्धा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, कारण आपण अजूनपर्यंत भरपूर वेळ या इनिंगसाठी घेतलेला आहात. त्यामुळे आपल्याला नम्र विनंती आहे, कारण काही टीम अशा विचार करतात की आपल्याला तशी पेनल्टी मिळणार आहे, त्यामुळे आपण अजून वेळ घेतला तर काही फरक पडणार नाही. अजून आमचं मंडळ कठोर आहे, त्यामुळे आता विनंती आहे आपल्याला की आता वेळ अधिक घ्यायचा नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय आदर्श सरलेकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू, वेट वॉच अँड प्ले. मिड विकेटच्या बाहेर येणारा पहिला दणदणीत षटकार. तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात.
यावेळेस पाहिलं ना फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण अगोदरचे जे काही फलंदाज होते ना ते ओव्हरपिच चेंडूची वाट बघत होते आणि अक्षरशः बॅट फिरवत होते. इथे मात्र चेंडूला पाहिलं, चेंडूला बघितलं आणि चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला भेर काढून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. लिफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आदर्श सार्लेकर. यावेळेस आपण पाहतो ना दबाव, दडपण, प्रेशर जे काय मित्रांनो म्हणतो ना ते एका षटकाराने आदर्शावर पाहायला मिळतंय. कारण एखादा स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाज थोडासा अडचणीत सापडताना या मैदानावर पाहायला मिळतोय. आदर्श एक यंग गोलंदाज आहे, न्हावे गावाला बिलॉंग करणारा, रोहा तालुक्यातील एक. आणखीन एक लाजवाब फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. हा फटका बघितला ना तर कालच्या दिवसाची निखिल नक्कीच आठवण झाली. हुसेन टाकेने ज्या पद्धतीने सरळ ड्राईव्ह मारले ना त्यामधला एक फटका पाहायला मिळालाय मैदानावर. नक्कीच तेजस काटकर फलंदाजी करतोय. जय बजरंग तळेखार संघाकडून खेळत असतो. आज प्रतिनिधित्व करायचं आहे अर्थातच 30व्या 11 वर्सोली संघाकडून स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या वरती केला जातोय. पुढील चेंडूची सांगता कशा प्रकारे केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच उडवलाय, अक्षरशः उडवलाय, चेंडू सीमारेषा पार षटकार. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. थँक्यू डीजे. संघर्ष मैदानाच्या मध्ये करावा लागतोय असं म्हटलं जातं की संघर्ष शिवाय जीवनामध्ये कोणताही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छातीचा घाव सोसत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. मैदानाच्या मध्ये संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा सर्व काही पाहायला मिळतंय. हो यावेळेस आपण बघतोय थोडासा वेगवान चेंडू टाकलाय. पहिले 3 चेंडू होते ना थोडस फिरवण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय, मात्र हवेचा जोर उलटा असला कारणाने आणखीन तो चेंडू स्लोअर पद्धतीने बॅट्समनला खेळण्यासाठी जरा सोपा झालाय. अर्थात कर्णधाराने थोडीशी चूक केली असं म्हणावं लागेल, कारण त्याने चुकीच्या एंडनं या गोलंदाजाला गोलंदाजी दिली आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरेजने चांगला खेळला फटका. एक धाव जरूर पूर्ण केली आहे. दुसऱ्या खेळाचा जरूर प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला होता, मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला अजिंक्यकडून. त्यांनी योग्य वेळी समोरच्या प्लेअरला थांबवलंय, फलंदाजाला थांबवलंय आणि या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाचा ते खेळ समाप्त झालाय. आणि जी पेनल्टी पंच आपल्या भाषेत आहे, कारण ओव्हरड्यू झालेला आहे. जास्त वेळ आपण पाहायला नागेश्वर आवाज संघाने घेतला. अतिरिक्त फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवायला सांगायचं आहे. नक्कीच अजिंक्य म्हात्रे आणि तेजस काटकरला आपण फलंदाजी करत असताना पाहतोय. अजिंक्य म्हात्रेचा विचार केला ना तर अलीकडच्या काळामध्ये उरणमध्ये जी स्पर्धा झाली होती, नाईटची स्पर्धा, अर्थातच मला वाटते विघ्नहर्ता बोकडवीरामध्ये स्पर्धा झाली होती. स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. अजिंक्य म्हात्रे नाव पुढे येतंय, पण आजच्या दिवसामध्ये प्रयत्न करावे लागतील, फलंदाजी करून दाखवावी लागेल, सर्वस्व पणाला लावावं लागेल, घाम गाळावं लागेल, सर्व काही करावं लागेल. परंतु आता नशिबी फक्त आणि फक्त 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये जे काही करायचं आहे ते अर्थातच फलंदाज अजिंक्य म्हात्रे आणि तेजस काटकरला करून दाखवावं लागेल. संघाचा विचार केला तर धावफलकावरती एकंदरीत 54 धावा लिहिल्या गेल्यात. 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर 54 धावा आहेत. जे टार्गेट आपण पाहिलं होतं ना ते अचीव्ह करण्यासाठी सुमित पत्रे आणि कंपनीने विचार केला, त्या टार्गेट पर्यंत पोहोचणार असं वाटायला लागलंय. कारण आपण पाहिलं अंतिम षटक आहे आणि आतापर्यंत 54 धावा लागल्यात. मागच्या षटकामध्ये एक टर्न ओव्हर षटक पाहायला मिळालं, एक मोड पाहायला मिळाला. त्या षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार आलाय. तब्बल 24 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि अंतिम षटकामध्ये पुन्हा त्या स्ट्राईक एंडवर ज्याच्या बॅटमधून षटकार आलेत तोच फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होताना पाहायला मिळतोय. तेजस काटकर, मॅन फ्रॉम न्हावे रोहा तळेकर सॉरी. यावेळेस आपण पाहिलं शफल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय बघतोय, थोडंसं मैदानात गडबड पाहायला मिळाली, रनआउटची संधी निर्माण झाली होती. मात्र अजिंक्य म्हात्रे हुशार आणि चाणाक्ष आहे, त्याला माहिती आहे त्याला कुठल्या एंडने कशा पद्धतीने धावायचं आहे. अगदी तेच या मैदानावर पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय प्रणय तेलंगे नाव समोर येतोय. पेझारीचा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीचा वापर केला जातोय, भन्नाट गती आपण पाहतोय. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू फेकला गेला होता. टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जातंय, कौतुक केलं जातंय. असं सर्व काही घडत असताना या चेंडूवरती
तर नक्कीच आपण पाहिलं शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये आपण पाहतोय हाणामारीचे षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये धावा येणं अपेक्षित आहे ते त्रिशाबा 11 वर्सोली संघासाठी. तिथे मात्र कंजूस गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर मारा, योग्य लाईनवर योग्य दिशेवर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते, फलंदाज मैदानाच्या वरून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय अजिंक्य मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच आपण पाहतोय अजिंक्यच्या बॅट मधून मोठे फटके येत नव्हते, या कारणास्तव की काय त्याला मैदानातून परतावं लागेल. मग तेजस काटकर सांगतोय मी 9 चेंडूवरती 23 धावांवरती खेळतोय, माझी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये भरत येते, मला आज फलंदाजी करायची आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे का, अर्थातच मला प्रामुख्याचा फलंदाज म्हणून ओळखलं जातं. नक्कीच आपण पाहतोय तेजस काटकर स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतोय, फलंदाजी करण्यासाठी नक्कीच पुढे सरसावतोय. आज संघाचा सेनापती नाही तर सर सेनापती म्हणून काम करून दाखवावं लागेल. तदनंतर आपण पाहतोय तेजस सोबत तेजसची साथ घेण्यासाठी नवगाव नगरी मधला एक प्रामाणिक खेळाडू जयेश सुरेकर नाव पुढे आणलं जातंय. जयेशचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो, नॉन स्ट्राईक एंड वरती येऊन सज्ज होईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रणय पुनश्च एकदा सज्ज. अकोट टप्प्याचा चेंडू, आपण हा चेंडू पाहतोय नियंत्रण कक्षेच्या बाहेर, या सिडीज पंचांचा इशारा येतोय. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा अवलंब केला जातोय, अर्थातच अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू वाईट चेंडू. वाईट हा चेंडू वाईटच असतो असं म्हटलं जातं, कारण का या चेंडूवरती एक धाव घेतली जाते, हा चेंडू गोलंदाजाला पुनश्च एकदा फेकावा लागतो, या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतात. हा चेंडू आता थांबणार नाही, वन बाउन्स जाणार सीमारेषा बाहेर, चौकार. डीजे मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय तेजस काटकरच्या बॅट मधून येणारा हा घणाघाती फटका, चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी. आता आपण पाहतोय तेजस मागे वळून बघायला तयार नाही, झालं गेलं ते काळाला मिळालं, आज मला आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. तेजस काटकर पुनश्च एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. आता मोठा फटका येतो, एवन बाउस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चेंडू जाणार का, प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय हो मिळतंय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय, एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जातंय, टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जातंय, कौतुक केलं जातंय. कौतुकानिशी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक, जिथे आपण पाहतोय चेंडू जाऊ शकला असता 4 धावांसाठी, परंतु आपल्या संघासाठी 2 धावा रोखलेल्या आहेत. प्रयत्न केले जातात मैदानाच्या वरती, 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत 62 धावा लिहिल्या गेल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला गेलाय, चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षक विक्रम थळेच्या हातामध्ये, फलंदाज बाद. तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात. थँक्यू डीजे. पुढील सामना आपण अनुभवतोय. येस धन्यवाद. आरसी ग्रुप थळच्या विरोधात श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ, दोन्ही संघाच्या कॅप्टन संघ नायकांना कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. प्लीज चला मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. वेळ वाचणं हाच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, स्पर्धेच्या माध्यमातून वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच स्क्रीनवरती दाखवलं जाते. फलंदाजी चांगल्या स्वरूपाची झालेली, गोलंदाजीचा विचार केला तर निखिल धारवे आला, 2 षटकं फेकली, त्याने एकंदरीत 16 धावा खर्च केल्या. हितेशच्या माध्यमातून एका षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्या. तदनंतर आदर्श सरळेकरच्या माध्यमातून एका षटकामध्ये 24 धावांचं खर्च केल्या गेल्या. प्रणय तेलगेच्या माध्यमातून एका षटकामध्ये 7 धावा, एकंदरीत धावफलकावरती 62 धावा पाहायला मिळतात. 62 लॉस ऑफ 4 विकेट्स असं चित्र आपण पाहतोय, ते म्हणजेच त्रिशाव्या 11 वर्सोली या संघाकडून. थँक्यू निखिल. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि श्रवणी स्पोर्ट्स चौल संघाच्या मालक किंवा त्यांचे मॅनेजर स्टेजवर यायचं आहे कृपया. आपण त्यांचे कर्णधार आलेले आहेत. निलेशजी नाईक, आपण या ठिकाणी यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे, आपण आपला सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे आरसी ग्रुप संघाचा कर्णधार विनोद वाटकरे, त्याचप्रमाणे त्यांचे संघ मालक राकेशी चव्हाण उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अजितदादा म्हात्रे आणि केदारनाथ साखरकर यांना आपण यायचं आहे या ठिकाणी.
सन्मान करायचा आहे दोन्ही मालकांचा. आरसी ग्रुप संघ या ठिकाणी या, स्टेजवर यायचं आपण. विनोद स्टेजवर या. साहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे गेली 45 वर्षे प्रलंबित काम अवघ्या 2 वर्षात पूर्ण करून समस्त जनतेची मने जिंकून आव्हानात्मक पाठबळ मिळवलेले आहे. अशा या मराठमोळ्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच अलिबाग मुरुड विधान परिषदेचे माननीय दमदार आमदार माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब श्रवणी स्पोर्ट्स चौल संघाचे ओनर या ठिकाणी सन्मान केला जातोय. आरसी ग्रुप संघाचे मालक राकेशजी चव्हाण, त्याचप्रमाणे अलिबाग 40+ तालुका अध्यक्ष राकेशजी चव्हाण यांचा शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय अजितदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे केदारनाथ साखरकर यांच्या शुभ हस्ते, 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. निलेशजी नाईक प्लीज कम फास्ट. तत्पूर्वी आपण नाणेफेक घेऊया करून त्याच्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. तोपर्यंत निलेश नाईक पोचतील इथपर्यंत, तोपर्यंत नाणेफेकीचा कौल संजय दादा. सर्व संघांच्या मालकांना किंवा त्यांच्या कर्णधारांना सूचना आहे की ज्या वेळेला आपला सर्वांना सूचना आहेत सर्व संघांच्या मालकांना आणि त्यांच्या कर्णधारांना की आपण सेकंड जेव्हा मॅच होईल त्यावेळेला कंपल्सरी 3 चेंज अनिवार्य आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण त्या पद्धतीने आपल्या टीमची बांधणी आपण करायची आहे नाणेफेक व्हायच्या अगोदर. आणि राकेशजी आणखी 2 गाड्या यामध्ये आणखी 2 गाड्यांची वाढ आहे, ती कशा पद्धतीने असेल हे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. सन्माननीय निलेशजी नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्रवणी स्पोर्ट्स चौल संघाचे निलेशजी नाईक यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करतो अजितदादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा मान सन्मान करायचा आहे. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाची प्लेइंग 11 चला उपस्थित करायची आहे. आपल्याला फीड करावी लागते. ऑनलाईन आपण पाहतोय, अर्थातच tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. नक्कीच लवकरात लवकर उपस्थित करायचे. धन्यवाद निलेशजी, आपण आपला संघ या स्पर्धेसाठी आणला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मी विनंती करतो आता नाणेफेकीसाठी या एका साईडला आहे तो आरसी ग्रुप अलिबाग थळ अलिबाग या संघाचा विनोद वाटकरे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपण बघतो श्रवणी स्पोर्ट्स चौल या संघाचा कर्णधार कुणाल कोंडालकर, मॅन फ्रॉम टेमघर. नाणेफेक केली जाते. केदारनाथ साखरकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांच्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टेल इज द कॉल अँड इट इज टेल. विनोद, आपण नाणेफेक जिंकलेला आहात, काय आपला निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू. खूप मोठ्या तू स्पर्धा खेळलेल्या आहेस, आपलं पहिलंच वर्ष आहे. आमदार साहेबांनी एक स्वप्न बघितलं आणि लगेच सत्यात उतरवलं. या स्पर्धेबद्दल तू आम्हाला मोजके 2 शब्द सांगावेस. शेठने अशाच स्पर्धा ह्याच प्रकारची दरवर्षी भरत राहू हीच शुभेच्छा. बरोबर आहे, शुभेच्छा आहे. आणि तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून शेठ आपल्या सर्वांच्या मॅचेस सुद्धा बघत असतात. विनोद कशा प्रकारे खेळतो, विनोदचा फेवरेट शॉट कोणता आहे हे सुद्धा आमदार साहेबांना पूर्णपणे ज्ञात आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि खूप साऱ्या शुभेच्छा श्रवणी स्पोर्ट्स चौल संघाचे तुम्हाला दोघांना सुद्धा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी 30व्या 11 वर्सोली संघाकडून प्रामुख्याचा गोलंदाज प्रशांत सर, अर्थातच गोलंदाज म्हणून समोर येतोय तो म्हणजे सुमेध पत्रे, जिथे आपण पाहतोय अलिबाग एक्सप्रेस म्हणून याला ओळखलं जातं. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.
हा चेंडू भरधाव वेगानं येणारा हा चेंडू चाललाय बॅकवर्डच्या रिजन मध्ये, जिथे आपण पाहतोय एका धावेची पूर्तता केली जाते. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं फार महत्वाचं असतं, कारण का या धावेला फार महत्व दिलं जातं. या धावेनं आपण पाहतोय फलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी वाढवण्याचं काम केलं जातं. बिल्कुल सही कहा। पहली गेंद वहाँ आपको सिंगल तो मिलना चाहिए, एक बार फिर वो सिंगल मिलेगा, लेकिन सबसे बड़ी बात है मिडल ऑफ द बैट, मिडल ऑफ द बैट खेलना बहुत ज़रूरी। ये गेंद ब्रॉकआउट में डालने की कोशिश की थी, गेंद बिल्कुल पैरों की तरफ और थोड़ा नियंत्रण नहीं था। बल्लेबाज केवल पाटिल लेग पे कश रहा। देखिए गेंद बल्ले के बीचों बीच लगना बहुत जरूरी है। जब बल्ले के बीचों बीच लगती है तो कॉन्फिडेंस बढ़ता है। सिंगल आपको मिला है, लेकिन मिस्टर एक्स्ट्रा से मिला है। नक्कीच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुमेधचा विचार केला तर या गोलंदाजाने प्रहार चषक खेळलेला आहे, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक खेळलेला आहे, रायगड प्रीमियर लीग खेळलेला आहे, एक मोठा गोलंदाज आहे. आज गोलंदाजी करून दाखवावी लागेल, प्रयत्न करून दाखवावे लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू, टप्प्याचा चेंडू, चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषेलगत. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी डीजे. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा। देखिए एक्शन रिप्ले में क्या हुआ था, दोबारा स्टंप के अंदर गेंदबाजी करे सुमेध और टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, वैसे खेलना चाहते थे लॉन्ग ऑन क्षेत्र में, लेकिन बल्ले के बीचों बीच अभी भी नहीं खेल पा रहे। सबसे अच्छी बात है परिणाम 4 रन आपने अर्जित किए हैं और चौके के साथ फवाद का खाता खुलता हुआ। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच आपण पाहतोय नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फहाद कळबसकर नाव देखील पुढे येतोय. पुढील चेंडू, टप्प्याचा चेंडू, पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी. येस इट इज वेलकम बाउंड्री फॉर फहाद डीजी. गरीब रोज येतात तुला भेट, ऐकून निवाडा करतोय रिप्ले देखिए टेनिस cricket.in द्वारा टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था और समय मिला बल्लेबाज को बैकफुट में जाने के लिए, रूम मिला तो उसका फायदा उठाते हुए गेंद को स्क्वायर ड्राइव किया गया था। स्क्वायर कट, स्क्वायर ड्राइव, एक बार फिर लेट कट, अपर कट, बहुत ही खूबसूरत लगता है जब ये खेलते हैं बल्लेबाज। तो अच्छा स्ट्रोक था फहद का, 2 चौके बल्ले से 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फटका जोरात खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूवरती गती इतकी होती ना, थेट यष्टीरक्षकाकडे चेंडू जाऊन निसावला होता. नांदगाव मुरुड मधून फलंदाज येतोय, स्ट्रायकिंग एंड वरती दाखल काय होतोय, फटके काय खेळतोय, एक अप्रतिम आपल्याला सामना अनुभवायला मिळतोय. एक तुझा तर एक माझा. नाण्याच्या एका बाजूला अलिबाग तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मुरुड. काय म्हणाल? आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. मुरुडच्या गावातून अर्थातच मुरुड तालुक्यामधून फहाद येतोय फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. पुढील चेंडू, फोटा फटका, कव्हर्सच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या वरून हा चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. दमदार षटकार डीजे. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. ऑफ के बिल्कुल बाहर गेंद थी। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया, थोड़ा सा आगे आए और गेंद को बाप लिया था, पढ़ लिया था और बल्ले के बीचों बीच डीप स्टैकअपर बाउंड्री के बाहर गेंद को भेज दिया है बल्लेबाज फहाद ने। पहले 2 चौके, उसके बाद में छक्का। अब देखिए इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ चला गया है। पहले ओवर में सुमेध के ऊपर हमला, बेहतरीन बल्लेबाजी करे फहाद। क्लास काय असतो ना, दर्जा काय असतो ना अलिबाग टेनिस क्रिकेट मधला, तो आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. षटकातील अंतिम चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. सन्मान दिला गेला होता या चेंडूवरती. फॉरवर्ड शॉर्ट पॉईंटच्या रिजन पर्यंत चेंडू पोहोचला होता, जिथे आपण पाहतोय अर्थातच या चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जात नाही. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 15 लॉस ऑफ नन. 15 धावांवरती कोणताही फलंदाज बाद झालेला पाहायला मिळत नाही. जिथे आपण आजच्या दिवसाचा विचार केलात ना प्रशांत सर, तर आजचा दिवस 6 मार्चचा दिवस, आजच्या दिवसाला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, क्रिकेटच्या इतिहासामध्ये फार महत्त्व दिलं जातं. कारण का आजच्या दिवशीच अर्थातच 6 मार्च 1971ला तो सामना खेळवला गेला होता. आणि आपण पाहतोय सर सुनील मनोहर गावस्कर यांचा आपण पाहतोय कसोटी सामन्यामधील पहिला सामना त्यांनी खेळला होता त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. 13 मार्च 1987 रोजी त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला होता पाकिस्तानच्या विरोधात. मग त्या संघामध्ये अर्थातच बिशन बेदी असतील, एकनाथ सोलकर असतील, दिलीप सरदेसाई असतील, त्यांच्या पाठबळावरती हा सामना खेळवला गेला होता. आणि नक्कीच आपण पाहतो एक क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावरती तो सामना खेळवला गेला होता. काय म्हणाल? 1971 आपल्या भारतीय संघासाठी फार महत्त्वाचं वर्ष राहिलं, जिथे भारताने विदेशात जाऊन देखील
विजयाचा आस्वाद चाकला होता. अजित पाडेकर त्यावेळेला संघाचे संघनायक होते आणि त्यांची एक मुलाखत घेतली होती मी. अर्थात ती योग्य वेळ असेल तर सांगेन. आणि सुनील गावस्कर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे, खूप प्रसिद्ध देखील आहे, तर योग्य वेळ असेल त्यावेळेस मी सांगेन. धापल करते धाबा 15. इथे आता आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत आणि या मैदानावरती निश्चितच ड्रीम स्टार्ट यावेळेला संघ आपण पाहू शकता. नागेश्वर आवाजसाठी एक ड्रीम स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर असा स्टार्ट केला आहे, कारण 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 5ची बॅट खूप चांगली बोलते. दर्जेदार बॅटिंग त्याने केली. फटका चांगला खेळला जातोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार का, फलंदाज बाद होणार का, प्रश्नाचं उत्तर हो मिळतंय, फलंदाज बाद. डीजे फलंदाज महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग मुरुडच्या नगरात स्टार्ट अच्छा था. नागेश्वर आवाज टीम के लिए, लेकिन दूसरी गेंद पर जो दूसरे ओवर की जो पहली गेंद थी उसमें विकेट मिला. बल्लेबाज कैबल्य पाटिल बैक टू द पेवन चले गए और निखिल दबाव जयेश के ऊपर था क्योंकि पहले ओवर में 15 आए थे. स्टार्ट अच्छा किया था बल्लेबाजों ने, तो दबाव में जयेश ने पहली गेंद बहुत अच्छी डाली जिसमें बल्लेबाज कैबल्य फंस गए. पहला ब्रेक थ्रू जयेश अपनी टीम के लिए दिलाते हुए. येस येस, एक प्रामुख्याचा फलंदाज बाद होतोय. कैवल्यच्या रूपामध्ये पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. नागेश्वर आवास या संघाकडून फलंदाज बाद होतोय. मग कैवल्यची जागा भरून काढण्यासाठी हितेशला पुढे आणलं जातंय. हितेशचा विचार केला तर मेडेखारमधून प्रतिनिधित्व करत असतो आणि गोलंदाजी केलेली आहे. आज फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण का एकंदरीत विचार केला तर 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. शुभम देखील आमच्या समवेत उपस्थित आहेत. tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. 63 धावांचा पाठलाग करत असताना संघाची स्थिती परिस्थिती आपण विचार केला तर 15 धावांपर्यंत धावफलक येऊन पोहोचते आणि माणसाच्या रूपात संगणक असावा ना तर धरणी गुरुजींसारखा असावा. चांगलं स्टॅटिस्टिशियन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय म्हणाल प्रशांत सर? खूप चांगली माहिती तू या ठिकाणी दिलीस, कारण शुभम कधीच हल्ला नाही. तू जो टाइम कीपर आहे आणि स्कोरबोर्ड जो आपण या ठिकाणी निश्चितच त्याच्यावरती चर्चा आपण करूया. पुढचा चेंडू देखील महत्त्वाचा आहे. पुलटा चेंडू ऑन साईडला अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळेल. आणि यावेळेला आपले स्कोरर त्याबद्दल काय सांगाल? आज चालता बोलता आपल्याला संगणक पाहायला मिळतोय आणि सगळे अपडेट जे आत्तापर्यंत मी कुठेही बघितलेले नाही आहेत, एवढे चांगले अपडेट, नवीन माहिती तुम्हाला. आतापर्यंत चौकारांची संख्या 107 झाली. धावफलकावरती धावा लागल्या त्या 16 धावा, 16 रिव्ह्यू घेतला गेला आहे. त्यामुळे तिसरा पंचांचा इशारा ऑन फील्ड अंपायरने केला आहे. मुन्ना पठाण मैदानावरती धावफलका धावा 16. तर आपण चौकार, वाईट बॉल, नो बॉल, 22 विकेट, बोल्ड, कॅच, सगळे जे क्रिकेटमधल्या सगळ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आतापर्यंत. डॉट बॉल 462 षटकार आपण बघितलं तर 149, चौकारांचा आकडा 107 पर्यंत पोहोचला. वाईड आतापर्यंत 71, नो बॉलचा आकडा 12, 22 एकूण 42 विकेट आत्तापर्यंत गेल्यात. 178 बोल्डचा आकडा पोहोचला आहे तो एकूण आपण बघितलं तर 7 वरती. कॅच आत्तापर्यंत 139 कॅचेस. रनआउट एकूण त्याचं मला वाटतं पावशेतक पूर्ण झाले 25. LBWचा आकडा 5 वरती पोहोचला आहे. आणि त्यानंतर हिट विकेट 2 झालेत. काही सरप्राईज गोष्टी होत्या. ड्रॉप कॅचमध्ये आकडा पोहोचला 36 वरती. अप्रतिम यावेळेला माहिती. नक्कीच प्रशांत सर, तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धा करता, परंतु मला नाही वाटत की तुम्हाला एवढ्या मोठ्या स्पर्धांमध्ये असं स्टॅटिस्टिशियन पाहायला मिळतं. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ते स्टॅटिस्टिशियन पाहायला मिळतंय. खूप चांगली गोष्ट. म्हणजे फार कमी ठिकाणी मी आता 10 राज्यांमध्ये जाऊन समालोचन केलं आहे. प्रबोधन T20 जेव्हा लेदर बॉलचा मी क्रिकेट आता त्याची कॉमेंट्री करत होतो त्यामुळे काय घडत होतं ते सांगेल. धावफलका धावा 16 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. गुरुजी निश्चितच तुमचे मनापासून धन्यवाद. इतकी चांगली माहिती तुम्ही देत आहे. पुढचा चेंडू या बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आहे. आणि बघा आता एवढी माहिती जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर स्कोररचं कौतुक होईल, परंतु कमेंटेटरला देखील या सगळ्या गोष्टी अत्यंत बाकी बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला इंटरनॅशनल माहिती सांगण्याची देखील आवश्यकता नाही. मैदानात काय घडतंय आणि स्कोरर काय एवढं जरी सांगितलं ना तरी यावेळेला समालोचन समृद्ध होईल. नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी. जय सुरेकर बॉलिंग ट्रॅक वरती, चेंडूला उडवलं जातंय. चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर? प्रश्नाचं उत्तर हो. या चेंडूवरती 6 धावा लिहिल्या जातात. येतोय दणदणीत दमदार षटकार. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खेळाडूंच्या पाठी जीवन सारे अर्थ
आपण केले समाजसेवेसाठी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी. स्कोर अगर देखें तो 22 रन 1 विकेट के नुकसान पर एक एंड पर विकेट जरूर गिर गया, लेकिन फहाद एक एंड पर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंदों में 20। इनका शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। स्क्वायर कट किया, स्क्वायर ड्राइव किया, पुल अच्छा कर रहे हैं, गेंद को जल्दी भाप रहे हैं। जब आपके पास तकनीक अच्छी हो ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। नक्कीच नक्कीच आणि फहाद याच्यासाठीच ओळखला जातो. अर्थातच मुरुडमध्ये तो खेळला नाही तर त्यानं गाजवलं असं म्हणूया. फहाद कळबसकर नाव समोर येतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आता आलेल्या चेंडूवरती मोठा फटका, परंतु आता मुरुडच्या विरोधात नवगाव असं म्हणूया मैदानाच्या वरती जय सुरेकर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती, जिथे आपण पाहतोय एक नौखा गोलंदाज आहे. स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावखुऱ्या हाताकडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल, मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर होणार की नियंत्रणाचा वापर होणार. इस बार भी अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर कॉर्नर क्षेत्र में गेंद बाउंड्री की तरफ जाते भी चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आपण पाहतोय स्क्रीनवरती रिप्लाय दाखवला जातोय. फटका चांगला आला होता, खोलात टाकलेला चेंडू होता, त्याचा नक्कीच समाचार घेतला होता फलंदाज. आपण पाहतोय फहाद कळबसकर याने. फहाद कळबसकरचा विचार केला तर 9 चेंडू आणि 26 धावांवरती खेळतोय. संघाची धावफलका एकंदरीत विचार केला तर 28 धावा जिथे लिहिल्या जातात. 28 धावांपैकी 26 धावा या फहादच्या नावासमोर लिहिल्या जातात. काय म्हणाल प्रशांत सर. देखिए डोमिनेट किया, एक विकेट जरूर गिर गया, लेकिन उसके बाद में डोमिनेट किया. फहाद ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. समय के ऊपर भी सबकी निगाहें होनी चाहिए. शुभम भाई में बता रहे हैं कि 11 मिनट और 37 सेकंड 37 सेकंड का समय आपके पास बचा हुआ. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और एक एंड पर स्कोर 28 है. फहाद 26 पर खेल रहे हैं और लिमिटेड ओवर में आप स्ट्राइक रेट देखते हैं तो स्ट्राइक रेट देखिए 9 गेंदों में 26. बेहतरीन टॉप क्लास बल्लेबाजी फहाद कर रही है. समीकरण देखिए इस वक्त क्या हुआ है. आपके पास 18 गेंदे हैं, 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. नक्कीच 18 चेंडू 35 धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार, प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे. उपस्थित प्रश्नांना उत्तर या स्पर्धेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून दिलं जाईल. उत्तराला प्रति-उत्तर देखील या सामन्यामध्ये दिलं जाईल, कारण का दोन्ही संघ दादा संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दादा संघांची दादागिरी देखील आपण पाहतोय. 30व्या 11 वर्सोलीच्या विरोधात अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. एक तरफ फहाद की बात करते हैं, नांदगांव से बिलोंग करते खिलाड़ी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने की है. तो अपोनेंट टीम क्या चाहेगी, वो फहाद का विकेट. और बल्लेबाजों के लिए मंत्रा क्या है, क्रिकेट डोंट थ्रो विकेट. आपको विकेट नहीं खोना है और वही एक बात फिर कहानी है, एक दूसरे को अनसेटल करने की कोशिश हो जाएगी. अच्छा मुकाबला मैदान के अंदर. वर्सोली और नागेश्वर आवास दोनों टीमें मैदान के अंदर है और अपने बोरिंग मार पर गेंदबाज सुमित के ये दूसरा ओवर. स्कोर 28, 1 विकेट के नुकसान पर. सामना करेंगे बल्लेबाज हितेश, लेफ्ट हैंडर बल्लेबाज. और स्विंग एंड मिस. एक तरफ निखिल बल्लेबाजी एफर्टलेस हो रहे फहाद द्वारा, दूसरी तरफ हितेश संघर्ष कर रहे हैं. सुमित की पहली गेंद सटीक लाइन पर टप्पा खाने के बाद उछाल था. ऑनसेट पर खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. चकमा देते हुए गेंद चली गई. विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई अवसर नहीं है. 17 गेंदे 35 रनों की जरूरत है. नक्कीच डावखऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. आता आपल्याला पाहायला मिळतोय हितेश पाटीलला आणलं जातंय स्ट्रायकिंग एंड वरती, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे ऑन बॉलिंग ट्रॅक. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी करत असताना षटकातील पुढील चेंडू. हा टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय यशस्वी. चेंडूला पाठवलं जात आहे सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी दमदार षटकार. नक्कीच आपण पाहिला होता या चेंडूवरती जिथे मोठा फटका आला होता. मोठा फटकेनिशी आपण पाहतोय डावखुऱ्या त्याचा फलंदाज हितेश पाटील, मॅन फ्रॉम मेडेखार. काय म्हणाल या फलंदाजी विषयी. ओहो, बेहतरीन बल्लेबाजी. एक तरफ कुमा है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. पहले तो फहाद का आपने देखा बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, अब आग दूसरी तरफ भी लगी है. हितेश ने पुल का अच्छा स्ट्रोक खेल दिया. छोटी गेंद थी, समय मिला, बैकफुट पर एक बार पे चले गए, बॉडी का रोल किया, बल्ले के बीचों बीच खेल दिया. डीप मिड विकेट पर खिलाड़ी था, उनके पास कोई मौका नहीं. बेहतरीन स्ट्रोक था. अब इससे दबाव सुमित के ऊपर जाएगा. पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर सिक्सर. प्रशांत सर, तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी काय असते ना.
मैदानाच्या वरती पाहायला मिळते, परंतु एक तुझा तर एक माझा असं क्रिकेट मैदानाच्या वरती चालू असताना जिथे फलंदाजाला जकडून ठेवलं जातंय, बांधून ठेवलं जातंय, उभं ठेवलं जातंय, असं सर्व काही घडत असताना रिप्लाय मध्ये देखील आपण पाहिला होता हा चेंडू भन्नाट वेगानं भरधाव वेगानं आला होता आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लेकिन टिप्पा खाने के बाद काफी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद क्रीज के गहराई में जाके ऑन साइड पर एक पुल स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज और टेलीग्राम सुमित को मिला था. जल्दी एक बार फिर देखे क्रीज के गहराई में चले गए थे बल्लेबाज हितेश साफ पर खेल रहे. अगली गेंद सुमित, इस बार ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से एक बार गेंद को ड्राइव किया. स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. ये सेंसिबल क्रिकेट है. आपने छक्का जड़ा उसके बाद में आपको 9 स्ट्राइकर इनकी तरफ जाना, क्योंकि फास्ट फॉर्म में खिलाड़ी है. अब 1 विकेट की तलाश में सुमेध है. स्कोर 35, 1 विकेट के नुकसान पर समीकरण 14 गेंदे और 30 रनों की जरूरत है. नक्कीच नक्कीच, आणि हीच असते चांगल्या फलंदाजांची ओळख. चांगल्या चेंडूंवरती सन्मान दिला जातो, वाईट चेंडूंचा प्रशांत सर समाचार घेतला जातो आणि तोच सन्मान आपल्याला मैदानाच्या वरती अर्थातच डावकुऱ्याचा फलंदाज हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मागील चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चांगल्या गतीचा चेंडू होता. या चेंडूवरती सन्मान दिला जातोय, परंतु आपल्या संघाचा सेनापती नाही तर सर सेनापती म्हणून फहाद कामगिरी करतोय. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं महत्वाचं आहे आणि तीच कामगिरी करत असताना फहाद आणि हितेश अशी जोडी. देखिए मैंने एक फिल्म देखी थी, उस फिल्म का नाम था धमाल. उस धमाल फिल्म में डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. आपने 1 विकेट लिया है, लेकिन 1 विकेट से बात नहीं बनेगी. ये दोनों बल्लेबाज सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं और वो बाहरी किनारा था और बाहरी किनारा भाग्य का सहारा. गेंद बॉल लेने के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. गेंदबाज फ्रस्ट्रेट है, देखिए ये कह रहे हैं कि भाई रोकिए, किस तरह से भी रोकिए, आपने गेंद को नहीं रोका. गेंद बॉल लेने के बाद 4 रन चौका. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू डीजे. आपण रिप्लायमध्ये देखील प्रशांत सर पाहतोय या चेंडूवरतून गती काढून घेतली होती आणि सुमेध पत्रे या चेंडूवरती नाखुश आहेत, कारण का या चेंडूवरती तो एक्सपेक्ट करत होता की यष्टीरक्षण चांगलं झालं पाहिजे होतं, परंतु यष्टीरक्षण चुकतोय, यष्टीरक्षक चुकतोय, चेंडू जातोय थेट 4 धावांसाठी. लेकिन वो पीछे जो खिलाड़ी ने फ्लाइंग स्ट्रिप पर उसकी तरफ उन्होंने इशारा किया था, क्योंकि विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद चले गई तो फ्लाइंग स्ट्रिप का खिलाड़ी है, उनकी जिम्मेदारी थी, लेकिन गेंद को नहीं रोक पाए. बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज सुमित द्वारा. अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, लेकिन गेंद आई काउ कॉर्नर क्षेत्र में 2 रन लेने का मौका. डगआउट पे तालियां बज रही है, डगआउट पे तालियां बज रही है. डगआउट पे पसंद माहौल है, क्योंकि हितेश और फहाद दोनों सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर 6 मिनट और 23 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है आखिरी ओवर के लिए. और सुमित के ओवर की कहानी 2 ओवर 27 रन, कोई सफलता उनको नहीं मिली, महंगे साबित हुए हैं. और आपके पास गेंदों की बात करें तो गेंद शशक कुल मिलाकर अब फिलहाल 12 गेंदों में 22 रनों की जरूरत है. समय आपके पास बचा हुआ है, बिल्कुल आपने बताया 6 मिनट और 5 सेकंड का समय हो गया. यहाँ एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. नक्कीच आपण पाहतोय चांगली फलंदाजी चालू असताना जिथे फलंदाजीचा विचार केला तर हितेश आणि फहाद अशी जोडी मैदानाच्या वरती खेळते. नक्कीच आयोजकांना विनंती असेल की पाण्याचा पुरवठा मैदानाच्या वरती करायचा आहे, पाणी पोचवायचं आहे. फलंदाजीचे विजयी आपण म्हणत होतो की जिथे आपण फहादचा विचार केला प्रशांत सरनं, तर 11 चेंडू आणि 32 धावांवरती खेळतोय. हितेश त्याला खांद्याला खांदा लावून फलंदाजी करतोय. संघाचा सरसेनापती म्हणून फहाद फलंदाजी करतोय. फहादच्या खांद्यावरती आज स्वतःची जबाबदारी नाही आहे, आज संघाची जबाबदारी आहे, आज गावाची जबाबदारी आहे, आज आपण पाहतोय संघ मालकाची जबाबदारी आहे. क्रिकेट आज स्वतःसाठी खेळलं जात नाही, क्रिकेट आज आपल्या गावासाठी खेळलं जातं, आपल्या पाठीराख्यांसाठी खेळलं जातं, आपल्या खेळाडूंसाठी खेळलं जातं, आपल्या संघ मालकासाठी खेळलं जातं. मैदानाच्या वरती प्रयत्न दोन्ही संघांकडून तितके चांगले आपल्याला पाहायला मिळतात. देखिए 12 गेंदे और 22 रनों की जरूरत है. और कौन कहता है कि अलार्म आदमी को जगाता है? अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है. 12 गेंदे 22 तो जिम्मेदारी गेंदबाज के एक बार फिर कंधों पर है, जिम्मेदारी बल्लेबाज के कंधों पर है. और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. 5 मिनट और 20 सेकंड का समय बचा हुआ है. डीजे बस्तर के लिए थोड़ा सा समय देते हैं, क्योंकि जलपान के लिए खेल रुका हुआ है. छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. जीवन सारे अर्पण केले. थैंक यू डीजे आपको रुकना है. 12 गेंदे 22 रनों की जरूरत है. जलपान के लिए खेल रुका हुआ है. निखिल हमारे साथ चर्चा करने के लिए. इंटरेस्टिंग मैच है. बहुत सारी चीज़ें आपने बताई कि आपके गांव के लिए आपको खेलना है, खुद के लिए खेलना है, टीम के लिए खेलना है, अपनी पहचान बनाने के लिए खेलना है.
और दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 जीतने के लिए खेलना है, चैंपियन बनने के लिए खेलना है। अगर यहाँ जीतेंगे तो और कॉन्फिडेंस बढ़ेगा, तो एक एक मैच, एक एक आने वाला पल, एक एक बॉल अब इव्हेंट के बराबर हो जाएगा। प्रशांत सर, असं म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. शांततेचा काळ आता संपलेला आहे, आता रक्त सांडवावं लागेल, मैदानाच्या मध्ये प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करून दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. असं म्हटलं जातं की स्वतःला सिद्ध केलं तरच प्रसिद्धी मिळत असते. मैदानाच्या वरती प्रसिद्धी पाहिजे असेल तर स्वतःला सिद्ध करून दोन्ही फलंदाजाला, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला देखील तितकेच प्रयत्न करून दाखवावे लागतील. देखिए सबसे बड़ी बात है इस मैच में विकेट की तलाश में रहेंगे गेंदबाज। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बल्लेबाज ने किनारा, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। 11 गेंदें 22, एक एक गेंद बहुत इंपॉर्टेंट है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाएगी। आप देखिए यहाँ से जो बल्लेबाज कर रहे हैं उसमें ताकत का इस्तेमाल कर रहे हैं या दिमाग का इस्तेमाल, अब टाइमिंग के ऊपर निर्भर है या एक बार फिर ताकत लगाने वाले हैं, वो देखना बहुत जरूरी है। एक ड्रीम बॉल की जरूरत। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया, खिलाड़ी यहां मौजूद। जैसे कि हम जिक्र करते हैं, एक विकेट की जरूरत है। रोशन ने अच्छा कैच लपका और लेफ्ट हैंडर बल्लेबाज बैक टू द पेबलन जा रहे हैं। हितेश पाटिल बैक टू द पेबलन गॉन। अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात. थैंक यू डीजे। ऑफ टाइम के बाहर, ज्यादा ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे और यहाँ एक बार फिर कवर का जो खिलाड़ी उनके सर के ऊपर से आप नहीं खेल पाए। विशाल, आपका स्वागत है। विशाल नानेकर हमारे साथ जुड़े हुए tenniscricket.in द्वारा। और एक तरफ मैच इंटरेस्टिंग मोड पर है, 10 गेंदें 22। अब कहानी इंटरेस्टिंग बन रही है, ये पिक्चर सुपर हिट बन रहा है, ये पैसा वसूल मैच देखने का मौका दर्शकों को मिलेगा। नक्कीच नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय हितेश बाद झाल्याच्या नंतर हितेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज दाखल होतोय. निखिल धारवे नाव पुढे आणलं जातंय. मुरुड तालुक्यामधून हे नाव अर्थातच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय जिथे 10 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रयत्न 30व्या 11 वर्सोली अर्थातच यतीश मानकर संघाचे संघ व्यवस्थापक नाही तर संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय येतोय तो म्हणजेच 30व्या 11 वर्सोली संघाकडून तेजस काटकर. नक्कीच फलंदाजी सुद्धा चांगली केली होती आणि त्याच खेळाडूंना पुनश्च एकदा आणलं जाते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, जिथे आपण पाहतोय 10 चेंडू 22 धावा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. चांगलं एक थेट प्रक्षेपण, षटकातील पुढील चेंडू, ह्या चेंडूवरती गतीचा वापर केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार नाही. एका धावेचं कन्व्हर्जन या सेडीज 2 धावांमध्ये केलं जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या वरती पाहायला मिळते. टाळ्या वाजवल्या जातात, पाठबॉल दिलं जाते, कौतुक केलं जाते, असं सर्व काही या चेंडूवरती घडत असताना बिल्कुल बहुत सारी चीजें हो रही है। अब ये डगआउट देखें, डगआउट का एक बार फिर माहौल देखें, जिस तरह से नागेश्वर आवास की टीम मैदान के अंदर है। 9 गेंदें 20 रनों की जरूरत है। यहाँ से आने वाली गेंद बहुत इंपॉर्टेंट है और सबकी निगाहें फाद के ऊपर भी रहेगी। देखिए एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, सर्वे गांव से वे बिलोंग करते हैं और इनके ऊपर भी दारोमदार रहेगा। लेकिन मैं समझ सकता हूँ ये डगआउट देखे, पहले डगआउट देखे, ये खिलाड़ी बिल्कुल चर्चा कर रहे हैं अपनी बॉलिंग पार पर गेंदबाजी करने। टीम के कप्तान को आपने स्क्रीन पर देखा था। स्विंग एंड मिस, बिंदे गेंदे एक बार फिर दबाव बल्लेबाजों के ऊपर बनाएगी। 8 गेंदें 20 रनों की जरूरत है। ये मुकाबला कमाल का हो रहा है। 2 मिनट और 11 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है ये ओवर, मतलब ये 2 गेंदें समाप्त करने के लिए। लेकिन कहानी इंटरेस्टिंग। नक्कीच जय बजरंग तळेखार संघाचा गोलंदाज आज पुढे सरसावतोय, म्हणजे 30व्या 11 वर्सोली या संघासाठी संघाचा सेनापती नाही सरसेनापती म्हणून काम करावं लागेल. गोलंदाजी चांगली चालू आहे. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी, कारण का आपण पाहतोय जिथे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि स्वतःला सिद्ध देखील करतोय. प्रयत्न प्रामाणिक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. टीम के कप्तान के एक्सप्रेशन देखे, 7 गेंदें 20, वो बिल्कुल अपने पार्टनर के साथ चर्चा कर रहे हैं। बीच मैदान पर तेजस की तारीफ करने की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। तेलीपाता से बिलोंग करने वाले खिलाड़ी है। बैटल है मैदान के अंदर, बैटल है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। अपने बॉलिंग पार पर तेजस तैयार। इस ओवर की अगली गेंद ओ बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। 9 स्ट्राइकर एंड पर एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, उसके बावजूद सिंगल नहीं आ रहा है। बल्लेबाज बैक टू द पेबलन जा रहे हैं। निखिल इंपॉर्टेंट विकेट, प्राइस विकेट गिर गया है।
थँक्यू डीजे. आपण पाहतोय स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय. भरधाव वेगानं येणारा हा चेंडू बॅटची आउटर एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावला होता. बॅट आपण पाहतोय फलंदाजाच्या हातातून देखील सुटते. नो स्ट्रायकिंग एंड वरती आता इक्वेशन चेंज होते प्रशांत सर. 6 चेंडू आणि 20 धावांचं इक्वेशन जिथे आपण पाहिलं होतं 12 चेंडूंवरती 22 धावा बनवायच्या होत्या. काय क्रिकेट मैदानाच्या वरती पाहायला मिळते. 6 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा. काय तर कंजूस गोलंदाजी. हितकुश वृत्ती मैदानाच्या मध्ये काय असते ना गोलंदाजी करत असताना ती दाखवली जाते. देखिए प्लान योजना के अनुसार आप गेंदबाजी कर रहे हैं. अभी ये आखिरी विकेट अगर देखें तो उसका एक्शन रिप्ले आपने करीब से देखा है. बल्लेबाज चौथे स्टंप की तरफ खड़े थे. टेलीग्राम मिल गया था और टिप्पा बिल्कुल वो और ऑफ स्टंप के बाहर चले गए और टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद को आप स्क्वायर की तरफ खेलना चाह रहे थे, मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे, इसीलिए वो बाहरी किनारा लगा. तो गेंदबाज तेजस की तारीफ हो जाएगी. बेहतरीन गेंदबाजी अपनी योजना के अनुसार गेंदबाजी की. विकेट प्राप्त किए. केवल 2 रन दिए इस ओवर में. केवल 2 रन. आपको 22 बनाने थे 12 गेंदों में. अब 6 गेंदों में 20 रनों की जरूरत है. डगआउट में थोड़ा सन्ना टाइम. ये खिलाड़ी देखे जो आउट हुआ है और अब जलपान के लिए बिल्कुल आप डगआउट में इनके देख रहे हैं. दबाव बढ़ाया. इस बार दबाव बढ़ाया है खास करके गेंदबाजों ने. अब 1-2 अच्छे स्ट्रोक क्योंकि एक एंड पर फहद जैसे बेहतरीन खिलाड़ी है वो कमाल कर सकते हैं. सेट बल्लेबाज है. नक्कीच प्रशांत सर आपण पाहतोय नौका फलंदाज किफायत पटेल मॅन फ्रॉम रामराज येतोय फलंदाजी करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दाखल होतोय. काय तर 7 चेंडू 20 धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय फलंदाजी करत असताना तेजसच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली होती. संघाची बाजू सावरली होती परंतु आज त्याचं भागत नाही. गोलंदाजी करण्यासाठी देखील पुढे सरसावतोय. तेजस काटकर नाव आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय ठरणार का. नक्कीच मी नेहमी म्हणतो की खेळाडू हा मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर खेळाडू सोबत एक कलाकार सुद्धा असतो आणि कलाकाराची भूक कधीच भागत नसते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तेजस काटकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम षटकाची हाताळणी करण्यासाठी हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर. पंचांचे हात आपण पाहतोय. वाईट चेंडूची सांगता. अवांतर चेंडू. मिस्टर एस्ट्रा से आगाज हुआ है. 6 गेंदे 19. ये पिक्चर मैंने पहले कहा कि सुपर. ये मुकाबला बिल्कुल कमाल का हो रहा है. अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार. कल्पेश अपनी बॉलिंग मार पर तैयार है. ऑफ स्टंप के बाहर गेंद को कट किया बहुत बढ़िया तरीके से. किनारी बाउंड्री पर मौजूद है. टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला. साऱ्या वस्ती जिथे आपण प्रशांत सर पाहिलं होतं 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता होती. आता धावफलकावरती एकंदरीत विचार केला तर 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगते. काय सामना रंगतोय. दमदार मॅच आपण म्हणू या मैदानाच्या वरती. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 चल रहा है तो बिल्कुल दमदार खेल भी होगा. मजा आएगा. 5 गेंदे 13 रनों की जरूरत है और तेरी मेरी चल रहे. एक तेरी एक मेरी. क्रिकेटच्या या खेळाची तरास न्यारी आणि दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. कोणाची चांगली होणार कामगिरी. 5 चेंडू 13. आता पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम असा कटचा फटका आणि त्यानंतर गोलंदाज कमबॅक करणार का हा प्रश्न मैदानावरती आहे. नक्कीच फक्त दमदार नाहीत तर कार्यशील आहेत. कार्यनिष्ठ आहेत. कार्य जबाबदार आहेत. तडफदार आहेत. कार्यतत्पर आहेत. सेवानिष्ठ आमदार आहेत आमचे असं. आणि नक्कीच आम्ही अभिमानाने म्हणतो. पुढील चेंडू षटकातील पडतोय. अखूट टप्प्याचा फटका फसतोय. आता चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येईल. फलंदाज होतोय बाद. जाईल तंबूच्या आश्रयाला. जिथे आपण पाहतोय संघाचा प्रामुख्याचा फलंदाज अर्थातच फहाद कळबसकर नावाचं घोंगावणारं वादळ मैदानातून थांबतंय. तंबूच्या आश्रयाला जात आहे मॅन फ्रॉम मुरुड. काय मुकाबला. काय मॅच आहे मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरका. शुक्रिया डीजे. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग. सेट बल्लेबाज फहद बैक टू द पेवेलियन चले गए. 4 गेंदे 13 रनों की जरूरत है. अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच देखने का मौका मिलेगा. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं सौरभ पाटिल और इनके ऊपर धामनपाड़ा के ये खिलाड़ी है और संकट मोचक की जरूरत मैदान के अंदर. लेकिन मैच अच्छा है. मैच बिल्कुल पैसा वसूल चल रहा है. पहले गेंद पर वाइड बॉल. दूसरी गेंद पर एक जबरदस्त स्क्वायर कट. तीसरी गेंद पर विकेट मिला है. अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी. 13 रनों की जरूरत है. समय आपको ज्यादा नहीं लेना है.
ये सबसे बेहतर मुकाबला आपके मैदान के अंदर चल रहा है। दमदार आमदार प्रीमियर लीग में दमदार खेल, शानदार खेल, वजनदार खेल चल रहा है। नक्कीच आपण पाहतोय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय, जिथे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना नौका फलंदाज आपण पाहतोय। सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंड वरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू सौरभला माहिती होता नियंत्रण कक्षेच्या बाहेर फेकला जातो। या चेंडूवरती 1 धाव अवांतर स्वरूपाची घेतली जाईल। स्टॅटिस्टिशियनच्या माध्यमातून चांगलं देखील काम केलं जातंय। आता इक्वेशन बदलते, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज। बात को देखिए चर्चा कर रहे हैं, मैं और बेहतर बल्लेबाजी करना चाहता था लेकिन विकेट गिर गया। गेंदबाज भी कमाल करे, 4 गेंदें 12 रनों की जरूरत है। इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज सौरभ। ऑफ टाइम के बाद इस गेंद को टैप किया गया, कबर पर खिलाड़ी है, दायरे के अंदर 1 रन लिया गया। 3 गेंदें 11 रनों की जरूरत है। नाखून चबाने वाला मैच है। मिस्टर एक्स्ट्रा आ रहे, सिक्सर आ रहे, विकेट गिर रहे हैं और इव्हेंटफुल ओव्हर मैदान के अंदर चल रहा है। 3 गेंदें 11 रन। नक्कीच प्रशांत सर, असं म्हटलं जातं की स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे। काय म्हणाल? बिल्कुल, संकट के समय में कभी भी निराश नहीं होना चाहिए, क्योंकि भगवान एक ऐसा डायरेक्टर जो विपरीत स्थिति में कठिन और एक बेस्ट एक्टर को देता है। वो बेस्ट एक्टर कौन है? जो अपने किरदार को निभाएगा, अपनी भूमिका निभाएगा और हीरो बनने का मौका। 3 गेंदें 11 रनों की जरूरत है। एक हीरो है, एक जीरो है, एक नायक है, एक खलनायक है। हम नायक ढूंढ रहे हैं, हम एक बार भी हीरो को ढूंढ रहे हैं। वो हीरो कौन है? गेंदबाज अपनी बोरिंग बार पर कल्पेश स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं और हवा में गेंद लॉग अप पर खिलाड़ी लिया, कैच आउट। सफलता मिली है। 2 गेंदें 11 रनों की जरूरत है। मैच में बहुत कुछ हो रहा है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। विकेट गिरता थँक्यू प्रशांत सर, तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी अलिबागमध्ये अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी म्हणून एक स्पर्धा खेळवली जाते। त्या चॅम्पियन ट्रॉफीचे चॅम्पियन आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। तो संघ म्हणजेच 30व्या 11 वर्सोली संघ, जिथे गोलंदाजी करतोय। आपल्याला पाहायला मिळालं होतं 12 चेंडू 22 धावा। आता सामना येऊन ठेपतोय तो म्हणजेच 2 चेंडू 11 धावा। 2 मोठे फटके कोणत्याही परिस्थितीमध्ये आज तुम्हाला मैदानाच्या वरती खेळून दाखवावे लागतील। 2 मोठे फटके आपण पाहतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील। देखिए मैं तो समझता था 2 के बारे में बाद में सोचिए, अभी एक बड़ा स्ट्रोक खेलना होगा। अगर आपकी सांसें जिंदा रखनी है तो एक बड़ा स्ट्रोक बल्लेबाज को खेलना है और गेंदबाज को एक अच्छी गेंद डालनी है। यही पैटर्न है। जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो बहुत कमाल का होता है। ये मैदान के अंदर सारे लोग महसूस कर रहे हैं, मैदान के बाहर भी सारे लोग महसूस कर रहे हैं, खिलाड़ी भी महसूस कर रहे हैं, दर्शक भी महसूस कर रहे हैं। लेकिन कमाल का मैच है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है, पैसा उचल मैच। नक्कीच आपण पाहतोय संघाचा निर्णय या चेंडूवरती मात्र असेल, कारण का या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना जिवंत असेल। या चेंडूवरती मोठा फटका नाही आला तर सामना आपण पाहतोय एकतर्फी रंगलेला देखील मैदानाच्या वरती पाहायला मिळेल। पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, टप्प्याचा चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न येतोय अंगलटी। या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाही, टाळ्या वाजवल्या जातात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून, जिथे आता इक्वेशन चेंज होते। 1 चेंडू आणि मला वाटते 11 धावांची गरज। नक्कीच कशा प्रकारे खेळला जाईल हा सामना। तेजस की तारीफ करने होगी, जिस तरह से वो ओवर लेके आए थे, बिल्कुल 5 चौथा ओवर बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। उसके बाद में ये आखिरी निर्णायक ओवर में सुंदर गेंदबाजी कल्पेश की। 1 गेंद और 11 रनों की जरूरत है, तो इसका मतलब है वर्सोली ने शिकंजा कस लिया है। अब चमत्कार नागेश अब्बास को बचा सकता है। चमत्कार होते बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है। क्या इस मुकाबले में कोई चमत्कार? बाकी आंसर पर अच्छा स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच। और ये मुकाबला बेहतरीन तरीके से, ये रोचक मुकाबला वर्सोली ने अपने नाम पर कर दिया और दोपहर के सत्र में जीत का स्वाद चख लिया है। कांग्रेचुलेशन। अब एक बार मैन ऑफ द मैच आपको बताएंगे और उसके बाद में तेजस काटकर बल्लेबाजी और गेंदबाजी में ये बिल्कुल असरदार सरदार, जिन्होंने रन बनाए 25 12 गेंदों का सामना किया और चौथे ओवर में केवल 2 रन दिए। कमाल की गजब की गेंदबाजी की है और 5 डॉट बॉल थे। आइए डीजे मास्टर थोड़ा सेलिब्रेशन के लिए गाना बजाते हैं और तेजस को हम एक बार फिर लेके जाएंगे मंच के ऊपर।
निखिल आपके साथ कमेंट्री करने के लिए मजा आया। शुभम आप डटे रहे, बहुत अच्छा काम कर रहे हैं। गुरजीत तो हमारे साथ रहेंगे। दो और नए प्लेबर लेके हम आने वाले हैं। कॉम्बास में हल्का सा बदलाव और अगला मैच भी बहुत इंटरेस्टिंग है। नेक्स्ट मैच तो निखिल हमारे 2 और बंदे जो हमारे साथ कॉम्पास में जुड़ने वाले। नक्कीच आपण पाहतोय आपल्या समवेत आज कपिल ठाकूर नाव आपल्याला ऐकायला मिळेल आणि आमचे सर्वांचे लाडके भाईजान देखील उपस्थित झालेले आहेत. निखिल पडते नाव थोड्या वेळासाठी का होईना इथेच थांबतंय. घेऊन चलतो माझे साथी समालोचक कपिल ठाकूर आणि भाईजान यांच्याकडे. धन्यवाद. हेलो, थैंक यू सो मच। आइए सभी का हार्दिक स्वागत। मैं धनंजय कुलकर्णी आपके बीच इस वक्त ले चलते हैं सीधे मैन ऑफ द मैच के लिए। तेजस काटकर प्लीज ऊपर आइए। वर्सोली के बहुत बढ़िया गेंदबाज त्रिशव्या 11 के खिलाड़ी तेजस ऊपर आइए। तेजस भाई यहाँ पर आइए। आइए तेजस भाई, बहुत जबरदस्त आउटस्टैंडिंग खेल, बैटिंग